नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क या प्रश्नाचा आढावा घेणार आहोत. हक्क हे व्यक्तित्वाच्या विकासासाठी अत्यंत गरजेचे असतात. भारतीय राज्यघटनेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून घटनेत मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला. राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात कलम 12 ते 35 दरम्यान भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांची यादी समाविष्ट करण्यात आली आहे. यातील काही हक्क हे व्यक्तीसाठी असून काही हक्क हे समूहासाठीचे आहेत. या मूलभूत हक्कांमध्ये समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि या सर्व हक्कांच्या रक्षणासाठी घटनात्मक उपाययोजनांचा हक्क या हक्कांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला. भारतीय मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण प्राप्त झालेले आहे. म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत. एखाद्याच्या मूलभूत हक्कांवर किंवा एखाद्या समूहाच्या मूलभूत हक्कांवर गदा आल्यास ती व्यक्ती, तो समूह आपले हक्क मिळवण्यासाठी न्यायालयात दाद मागू शकतो. आणीबाणीच्या काळात मात्र काही मर्यादा हक्कांवर येतात. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात मूलभूत अधिकारांच्या प्राप्तीसाठी ब्रिटिश सरकारकडे वेळोवेळी भारतीयांनी मागणी केलेली दिसून येते. 1895 साली लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेकडे मूलभूत हक्कांच्या बाबतीत मागणी केलेली होती. त्याचप्रमाणे 1818 साली झालेल्या मुंबईतील अधिवेशनात मूलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेत व्हावा, तशा प्रकारची राज्यघटना भारतीयांनाही अशा हक्क हवेत अशा बाबतीतली मागणी करण्यात आली. परंतु ब्रिटिशांनी या मागणीला फारसा प्रतिसाद दिला नाही. 1928 साली नेहरू समितीच्या अहवालात मूलभूत हक्कांची मागणी केलेली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मूलभूत हक्कांच्या मागणीचा सतत पाठपुरावा केला. सायमन कमिशन तसेच गोलमेज परिषदा यामध्येही मूलभूत हक्कांना मान्यता देण्यात आलेली नव्हती. पुढे 1946 साली त्रिमंत्री योजनेने मूलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेत करावा व हक्कांना हमी देण्यात यावी अशी सुचवले. आणि त्यानंतर ज्या भारतीय घटना समितीने राज्यघटना निर्मात्यांनी स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत मूलभूत हक्कांचा समावेश केला. 22 जानेवारी 1940 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या ठरावात मूलभूत अधिकारांची स्पष्ट मागणी केलेली होती. या ठरावात असे सुचवले गेले, या ठरावामध्ये नेहरूंच्या ठरावामध्ये असे सुचवले गेले होते की भारतीय नागरिकांना 2 प्रकारचे अधिकार असावेत: न्यायालयीन संरक्षण असणारे आणि न्यायालयाच्या कक्षेत न बसणारे. त्याच दृष्टिकोनातून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय नागरिकांना न्यायालयीन संरक्षण असणारे मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेत देण्यात आले. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि या राज्यघटनेत भारतीय नागरिकांना एकूण 7 प्रकारचे अधिकार प्रदान करण्यात आले. मात्र 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या हेतून वगळला. सध्या भारतीय नागरिकांना 6 मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेत असलेले दिसून येतात. ह्या भारतीय राज्यघटनेत देण्यात आलेली जी मूलभूत हक्क आहेत ती यादी 6 एकूण हक्क आहेत, जे आपल्याला समोर स्क्रीनवर आता दिसते. यामध्ये ह्या मूलभूत हक्कांमध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक तसेच घटनात्मक उपाययोजनांचा हक्क या सर्व हक्कांचा आपण सविस्तर तपशीलवार विवेचन करणार आहोत. राज्यघटनेच्या ह्या 6 हक्क घटनेचे कलम 12 ते 35 दरम्यान देण्यात आलेली आहेत. त्यातला पहिला हक्क म्हणजे समतेचा हक्क होय. भारतात स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ब्रिटिश काळ असो की अगदी प्राचीन कालखंडापासून भारतीय समाज व्यवस्था
ही विषमतेच्या चौकटीवर, चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारलेली होती. भारतीय समाजातील मागास, वंचित, दलित, स्त्रिया आदी विविध घटकांना समानतेची अत्यंत गरज होती. आणि म्हणून राज्यघटनेचं कलम 14 ते 18 दरम्यान समतेचा हक्क देण्यात आला. या समतेच्या हक्कांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या. त्यामध्ये समतेच्या हक्कात तरतूद करण्यात आली पहिली, कायद्यासमोर समान संरक्षण. भारतातील प्रत्येक नागरिक हा कायद्यासमोर समान असेल. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 अन्वये भारतीय राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या बाबतीत समानता किंवा कायद्याने समान संरक्षण नाकारू शकणार नाही. म्हणजेच कायद्यासमोर सर्वांना समान वागवले जाईल. कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही वर्गाचा, कोणत्याही राज्यातील नागरिक असो, त्याला कोणत्याही आधारावर भेदभाव न करता कायद्यासमोर सर्वांना समान मानले जाईल. कोणालाही कायद्याच्या समान संरक्षणापासून वंचित केले जाणार नाही. सर्वसामान्य कायदा समानतेच्या मार्गाने सर्वांना लागू केला जाईल. म्हणजेच भारतात कायद्याचे राज्य असेल. समतेच्या हक्काद्वारे भारतात कायद्याच्या राज्य निर्मितीचा प्रयत्न राज्यघटना निर्मात्यांनी केला आणि त्याचा प्रत्यय ह्या इतक्या दशकांच्या कालखंडामध्ये भारतात दिसून येतो. यानंतर समतेच्या हक्कात दुसरी तरतूद करण्यात आली, भेदभावाचे उच्चाटन. भेदभाव नष्ट करण्यात आला. राज्यघटनेच्या कलम 15 नुसार स्पष्ट करण्यात आले की भारतात कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा इतरही कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजेच भेदभाव कायद्याने उच्चाटन केले जाईल. यानंतर समतेच्या हक्कामध्ये पुढची तरतूद करण्यात आली, शासकीय सेवेत समान संधी. इक्वल ऑपॉर्च्युनिटीचे तत्व या ठिकाणी स्वीकारलेले दिसून येते. राज्यघटनेतील कलम 16 स्पष्ट करते, सार्वजनिक सेवांमध्ये प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीला समान संधी असेल. धर्म, जात, लिंग, कुळ, जन्म, पंथ, वास्तव्य या कारणावरून कोणत्याही व्यक्तीला शासकीय नोकरीसाठी अपात्र ठरवता येणार नाही. शासकीय सेवेत सर्वांना सहभागी होण्याची समान संधी असेल. यानंतर समतेच्या हक्कात पुढची तरतूद करण्यात आली, अस्पृश्यता उच्चाटन. भारतीय राज्यघटनेचे सर्वात महत्त्वाचे कलम म्हणजे कलम क्रमांक 17 होय. कारण या कलमाने भारतात अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. अस्पृश्यता हा भारतीय समाजाला लागलेला एक कलंक होता आणि राज्यघटनेद्वारे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. कोणत्याही स्वरूपात अस्पृश्यता पाळण्यास मनाई करण्यात आली आहे. अस्पृश्यता पाळणे हा आज कायद्याने गुन्हा समजला जातो. म्हणजेच 17व्या कलमाद्वारे अस्पृश्यतेचे उच्चाटन करून घटनाकर्त्यांनी समाज विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असे पाऊल उचललेले दिसून येते. आणि समतेच्या हक्कातील शेवटची आणि सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे राज्यघटनेतील कलम 18 होय. पूर्वी ब्रिटिश कालखंडात राव बहादूर, नवाब अशा प्रकारच्या मानापानाच्या पदव्या दिल्या जात. या पदव्यांमुळे समाजात श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी भावना निर्माण होत असे. आणि म्हणून राज्यघटनेच्या कलम 18 नुसार राज्य म्हणजेच देश लष्करी अगर शैक्षणिक विषयक पदव्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पदव्या प्रदान करू शकणार नाही. तसेच भारताच्या कोणत्याही नागरिकाला परराष्ट्राकडून कोणतीही पदवी अगर किताब स्वीकारता येणार नाही. म्हणजेच 18व्या कलमानुसार घटनेने पदव्या देण्याची प्रथा बंद केली आहे, ज्यामुळे समता प्रस्थापित होण्यास निश्चितच मदत झाली. एकूणच समतेच्या हक्कामध्ये कायद्याद्वारे समान संरक्षण, भेदभावाचे उच्चाटन, शासकीय सेवेत समान संधी, अस्पृश्यता उच्चाटन आणि पदव्यांवर निर्बंध या तरतुदी करून भारतीय राज्यघटना निर्माणकर्त्यांनी समतेच्या हक्काद्वारे भारतात समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मूलभूत हक्कांमध्ये दुसरा हक्क म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क होय. स्वातंत्र्य हे व्यक्तीला आपल्या व्यक्तित्वाचा विकास करून घेण्यासाठी
अत्यंत गरजेची असते. स्वातंत्र्याशिवाय व्यक्ती आपला सर्वांगीण विकास करून घेऊ शकत नाही आणि म्हणूनच भारतीय राज्यघटना निर्माणकर्त्यांनी घटनेचे कलम 19 ते 22 दरम्यान स्वातंत्र्याचा हक्क स्पष्ट करण्यात आला. स्वातंत्र्याच्या हक्काद्वारे भारतीय नागरिकांना 6 प्रकारची स्वातंत्र्य देण्यात आली आहेत. यामध्ये भाषण स्वातंत्र्य, दुसरं म्हणजे संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, तिसरं शांततेने शस्त्राशिवाय एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य, पुढचं संचार स्वातंत्र्य, वास्तव्य स्वातंत्र्य आणि व्यवसायाचं स्वातंत्र्य. या 6 स्वातंत्र्याद्वारे व्यक्तीला आपला सर्वांगीण विकास करून घेता येईल यासाठी ही 6 स्वातंत्र्य राज्यघटनेत टाकण्यात आली. भाषण आणि मत प्रदर्शनाच्या स्वातंत्र्याद्वारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे व्यक्तीला निर्भीडपणे आपलं मत मांडता यावं, हा उद्देश यामागे होता. कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या व्यक्तीला संस्था किंवा संघ स्थापन करता यावा यासाठी संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समाजाशिवाय किंवा सामाजिक प्राणी असल्याने तो समाजाशिवाय राहू शकत नाही, इतरांच्या सहकार्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणून शांततेने एकत्र जमण्याचेही स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना देण्यात आले. भारताच्या प्रदेशात मुक्तपणे संचार करण्याचे संचार स्वातंत्र्य ही नागरिकांना मिळाले. तसेच कोणत्याही राज्यातील नागरिक कोणत्याही प्रदेशात कोठेही राहण्याचे आणि वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना मिळाले. तसेच रोजगारासाठी, उपजीविकेसाठी, व्यवसायासाठी, व्यापारासाठी नागरिक कोणत्याही राज्यामध्ये व्यापार करू शकतो. या सगळ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना भारतीय या स्वातंत्र्यांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत, कारण अमर्याद स्वातंत्र्य हा स्वैराचार ठरू शकतो. या विविध स्वातंत्र्यांच्या जपवणुकीसाठी राज्यघटनेत या स्वातंत्र्याच्या हक्कांमध्ये काही बंधनेही घालण्यात आली आहेत. त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा खटला भरता येणार नाही. तसेच एकापेक्षा जास्त वेळेस त्या एका गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळेस त्या व्यक्तीला शिक्षाही होणार नाही. एखाद्या गुन्ह्याबद्दल आरोप लादलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. म्हणजेच स्वातंत्र्याच्या हक्काद्वारे कायद्याने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा वैयक्तिक हिरावून घेतले जाणार नाही. याचा अर्थ असा होतो, कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार जीवित वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा घातल्या जाऊ शकतात. संसदेने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार या संदर्भातील कायदे संमत करू शकते आणि म्हणून या स्वातंत्र्याच्या हक्काने कोणत्याही व्यक्तीचं जीवित किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर अटक झाली तर त्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर अटकेची कारणे कळवल्याशिवाय अटकेत ठेवले जाणार नाही. तसेच संबंधित व्यक्तीला तिच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा, बचाव करण्याचा हक्क नाकारता येणार नाही. प्रतिबंधक स्थानबद्धतेनुसार कोणत्याही व्यक्तीला कायदा व सुव्यवस्थे खातर विनाकारण अटक करता येणार नाही. मात्र त्या व्यक्तीस 3 महिन्यापेक्षा जास्त अधिक काळ अटकेत ठेवता येणार नाही. प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्यानुसारच हा कालखंड ठरवण्यात आलेला आहे. एकंदरीतच या स्वातंत्र्याच्या हक्कावर जरी मर्यादा असल्या तरी व्यक्ती आपला सर्वांगीण विकास साध्य करील इतकी स्वातंत्र्य राज्यघटनेच्या या 19 कलमाद्वारे भारतीय नागरिकांना मिळालेली आहे. यानंतर पुढचा तिसरा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. भारतात प्राचीन काळापासून आजपर्यंत खऱ्या अर्थानं शोषणाला बळी पडलेले 2 घटक म्हणजे बालक आणि स्त्रिया होय. यांच्या सक्षमीकरणाशिवाय समतेची प्रस्थापना होऊ शकणार नाही आणि म्हणून राज्यघटनेचे कलम 23 व 24 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क स्पष्ट करण्यात आला. या शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये तरतूद करण्यात आली की माणसाची विक्री आणि वेठबिगारी यांना मनाई करण्यात आली. पूर्वीच्या कालखंडात माणसाची विक्री, वेठबिगारी ही रूढ होती. मात्र स्वातंत्र्य झाल्यानंतर या वेठबिगारी आणि विक्री यांना मनाई करण्यात आली. या मनाई योजनेचा भंग करणे हा कायद्याप्रमाणे शिक्षा ठरू लागला.
अर्थातच सार्वजनिक कार्याकरता सक्तीची नोकरी लागता येईल, मात्र त्याबाबत राज्य कोणत्याही आधारावर कसल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. तसेच शोषणाविरुद्धच्या हक्कात दुसरी तरतूद करण्यात आली ती म्हणजे 14 वर्षाखालील कोणत्याही मुलाला कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यास ठेवले जाणार नाही. बालकांच्या शोषणाच्या विरोधात ही तरतूद करण्यात आली. तसेच अन्य धोक्याच्या ठिकाणी म्हणजेच खाणी, कारखाना तसेच अन्य धोक्याच्या ठिकाणी त्यांच्याकडून काम करून घेतले जाणार नाही. या कलमास अनुसरून 1952 मध्ये एक कायदा केला. त्यानुसार 12 वर्षाखालील मुलांना काम करून घेण्यास बंदी घालण्यात आली. भारतीय राज्यघटनेतील या तरतुदीनुसार भारतात कल्याणकारी राज्याच्या निर्मितीस तसेच सामाजिक विकासास पोषक वातावरण निर्माण करून समाजातील वंचित घटकांना, मागास घटकांना शोषणाच्या विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. यानंतर भारतीय राज्यघटनेतील पुढचा मूलभूत हक्क म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क होय. कलम 25 ते 28 म्हणजे 25, 26, 27 आणि 28 या एकूण 4 कलमांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क स्पष्ट करण्यात आला. भारतात सर्व धर्म समान असतील. भारताने धर्मनिरपेक्षतावादाची संकल्पना स्वीकारून सर्व धर्मांना आपापल्या कार्यक्षेत्रात शांततेच्या माध्यमातून आपापल्या धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काद्वारे नागरिकांना मिळाले. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि स्वास्थ्य यांना बाधक नसणाऱ्या बाबतीत सर्व व्यक्तींना आपल्या विवेकानुसार धर्माचा उच्चार, आचार, प्रचार करण्याचा हक्क आहे. भारतात विविध धर्माचे लोक एकत्रित गुण्यागोविंदाने नांदतात आणि ह्या घटनेतील तरतुदीनुसार सर्व व्यक्तींना आपापल्या धर्माचे आचरण करण्याचा हक्क असेल. मात्र कुठल्याही धर्मास राज्याचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता मिळणार नसल्याचे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे हा हक्क देण्यात आला आहे. धार्मिक बाबतीत स्वतःच्या संस्थेचा कारभार पाहणे, स्थावर व जंगम संपत्तीची मालकी असणे व ती संपादन करणे, कायद्यानुसार सदर संपत्तीचा कारभार पाहणे या तरतुदीही करण्यात आल्या आहेत. थोडक्यात धार्मिक संस्था स्थापन करण्याचा, त्या कारभार पाहण्याचा, खर्चासाठी संपत्ती बाळगण्याचा आणि संपादन करण्याचा अधिकार कोणत्याही धार्मिक पंथाला आहे. धार्मिक स्वातंत्र्यामध्ये करांच्या बाबतीत असे स्पष्ट करण्यात आले, ज्या करांचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माच्या पंथांच्या संवर्धनासाठी, प्रचारासाठी खर्चिले जाण्याची शक्यता आहे, असे कर देण्याची कोणावरही सक्ती करता येणार नाही. म्हणजेच धर्माच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीकडून सक्तीने कर वसूलता येणार नाही. या तरतुदीमुळे निश्चितच धर्माच्या आधारावर सक्तीने पैसा गोळा करण्यावर बंधन आली. त्याचप्रमाणे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कात पूर्णपणे सरकारी खर्चावर चालणाऱ्या शिक्षण संस्थेत कोणत्याही शिक्षण संस्थेत धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. बिनसरकारी शिक्षण संस्थेतून असे शिक्षण देण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र ते शिक्षण घेतलेच पाहिजे अशी सक्ती कोणालाही कोणत्याही व्यक्तीवर केली जाणार नाही. म्हणजेच राज्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळात धर्माच्या शिक्षणाची सक्ती असणार नाही. या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कातून सर्व धर्म समभाव जपून प्रत्येक धर्मियांना आपल्या अधिकार क्षेत्रात प्रचार, पालन आणि प्रसार करण्याचा हक्क देण्यात आला. यानंतर पुढचा हक्क म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क होय. राज्यघटनेच्या कलम 29 आणि 30 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क स्पष्ट करण्यात आलेला आहे. कलम 29 मध्ये असे स्पष्ट करण्यात आले की भारताच्या प्रदेशात किंवा त्यांच्या कोणत्याही विभागात राहणाऱ्या कोणत्याही समूहाला स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती असेल तिचे जतन करण्याचा अधिकार राहील. एकूणच या हक्काद्वारे प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची संस्कृती जतन करण्याचा अधिकार मिळाला. राज्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देताना भेदभाव करता येणार नाही असेही या सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कात स्पष्ट करण्यात आले. तसेच धर्म किंवा भाषेवर आधारित सर्व अल्पसंख्याक वर्गांना स्वतःच्या पसंतीप्रमाणे शिक्षण संस्था स्थापन करण्याचा, चालवण्याचा अधिकार मिळाला. धर्म किंवा भाषेवर आधारित एखाद्या अल्पसंख्याक वर्गाच्या व्यवस्थेखाली असणारी एखादी शिक्षण संस्था आहे म्हणून
तिला मदत करताना भेदभाव केला जाणार नाही. संस्था, शैक्षणिक संस्था अल्पसंख्याकांची असो की बहुसंख्याकांची असो, या सर्व शैक्षणिक संस्थांना सारख्याच प्रकारची मदत राज्यसंस्थेकडून केली जाईल. अशा प्रकारचा हा शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क राज्यघटनेत टाकण्यात आला. आतापर्यंत आपण जी हक्क, मूलभूत हक्क पाहिले, म्हणजे समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क, या विविध हक्कांच्या रक्षणासाठी घटनेत 6वा मूलभूत हक्क टाकण्यात आला, तो म्हणजे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. या घटनात्मक उपाययोजनांच्या हक्काद्वारे राज्यघटनेत 5 प्रकारचे अध्यादेश, रिट्स, ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिट्स म्हणतो, ते टाकण्यात आले. राज्यघटनेत जे मूलभूत हक्क देण्यात आले त्यांच्या संरक्षणाची तरतूद कलम 32 द्वारे या घटनात्मक उपाययोजनांच्या हक्काद्वारे करण्यात आली. नागरिक आपल्या हक्कांवर गदा आल्यास या 5 अध्यादेशांद्वारे घटनात्मक उपाययोजनांच्या अर्जाद्वारे न्यायालयाकडे अर्ज करून दाद मागू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 32व्या कलमाला, म्हणजेच घटनात्मक उपाययोजनांच्या हक्काला, राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम मानतात. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी जेव्हा न्यायालयाकडे अर्ज व्यक्ती करते तेव्हा न्यायालयास पुढील 5 अध्यादेश काढून व्यक्तींना न्याय मिळवून द्यावा लागतो, हक्कांची जपवणूक करावी लागते. हे 5 अध्यादेश कोणकोणते आहेत तर बंदी प्रत्यक्षीकरण, अधिकारपृच्छा, परमादेश, प्रतिषेध आणि उत्प्रेक्षण, या 5 रिट्सद्वारे, अध्यादेशांद्वारे भारतीय राज्यघटनेमध्ये घटनात्मक उपाययोजनांचा हक्क समाविष्ट करण्यात आला. सुरुवातीला बंदी प्रत्यक्षीकरणाचा अर्ज किंवा अध्यादेश आपण पाहूया. कोणत्याही व्यक्तीला अवैधपणे अटक केल्यास, स्थानबद्ध केल्यास त्या व्यक्तीला तिच्या नातलगाला कोर्टाकडे अर्ज करता येतो. यालाच बंदी प्रत्यक्षीकरण असे म्हणतात. घटनेच्या ह्या घटनात्मक उपाययोजनांच्या ह्या अधिकारामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण अर्जाची न्यायालय छाननी करते व वस्तुस्थिती खरी आढळल्यास स्थानबद्धतेतून किंवा अटकेतून मुक्त करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते. सर्व शासनावर न्यायालयाचे अधिकार बंधनकारक असतो. आणीबाणीच्या काळात या अधिकारावर मात्र बंधने येतात. बंदी प्रत्यक्षीकरण हा या बेकायदेशीर अटक झालेल्या, अवैधपणे अटक झालेल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा अध्यादेश मानला जातो. यानंतर घटनात्मक उपाययोजनांच्या हक्कामध्ये दुसरा अध्यादेश म्हणजे अधिकार पृच्छा होय. सरकारी अधिकारी किंवा शासनाच्या एखाद्या कृतीमुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती न्यायालयाकडे दाद मागू शकते. अशा वेळी न्यायालय शासनाचे ते कृत्य कोणत्या अधिकारान्वये केले अशी विचारणा करते आणि आपला निर्णय देते. या प्रक्रियेस अधिकार पृच्छा असे म्हणतात. न्यायालयाकडे दाद मागितलेले स्पष्टीकरण देणे शासनावर बंधनकारक असते. हे स्पष्टीकरण न्यायालयास अमान्य असल्यास शासनाचे कृत्य बेकायदेशीर ठरवले जाते. शासनाचेच नव्हे तर एखादा सरकारी अधिकाऱ्याचेही कृत्य बेकायदेशीर ठरवून अर्ज करणाऱ्या व्यक्तीला न्याय दिला जातो. यानंतर तिसरा अध्यादेश म्हणजे परमादेश होय. परमादेश म्हणजे जेव्हा एखाद्या शासकीय अधिकाऱ्याकडून मूलभूत हक्कांच्या विरोधी कृत्य घडते व ती गोष्ट करावयास हवी ती जाणून बुजून केली जात नाही, अशा वेळी न्यायालय ती गोष्ट करण्याचे आदेश त्या अधिकाऱ्याला, व्यक्तीला देते. अशा या आदेशालाच परमादेश असे संबोधले जाते. परमादेशामुळे त्या व्यक्ती, अधिकारी यांना कर्तव्य दक्षतेने आपले काम पार पाडावे लागते. यानंतर घटनात्मक उपाययोजनांमधील चौथा अध्यादेश म्हणजे प्रतिषेध होय. मूलभूत अधिकारांवर गदा आल्यास न्यायालयाकडे जाता येते. ज्यावेळेस कनिष्ठ न्यायालयात खटला चालू असतो अशा परिस्थितीत निर्णय घेणे अयोग्य वाटल्यास उच्च न्यायालयाकडे प्रतिषेधाचा अर्ज करून तो खटला उच्च न्यायालयाकडे जावे असे अर्ज केल्यास तो खटला उच्च न्यायालयाकडे जातो. यालाच प्रतिषेधाचा अर्ज असे म्हटले जाते. प्रतिषेधाच्या अर्जामध्ये या खटल्यामध्ये निर्णय घेणे अयोग्य वाटल्यास, म्हणजेच कनिष्ठ न्यायालयात खटला चालवणे, निर्णय घेणे अयोग्य वाटल्यास तो खटला उच्च न्यायालयाकडे जावा. या खटला चालू असताना तो खटला उच्च न्यायालयाकडे जावा यासाठी प्रतिषेधाचा अर्ज केला जातो. मात्र पुढचा जो अध्यादेश आहे उत्प्रेक्षणाचा, हा उत्प्रेक्षणाचा अर्ज
मूलभूत अधिकारांची पायमल्ली झालेल्या व्यक्तीस कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध म्हणजेच खटल्याचा निर्णय झाल्यानंतर तो वरिष्ठ न्यायालयात जावा, उच्च न्यायालयात जावा, त्या वरिष्ठ न्यायालयात खटला जाणे यालाच उत्प्रेक्षण असे म्हटले जाते. उत्प्रेक्षणाच्या अर्जात वरिष्ठ न्यायालयाकडे खटला जात असताना कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर तो मान्य नसल्यास वरिष्ठ न्यायालयाकडे व्यक्ती अर्ज करते. या अधिकाराला उत्प्रेक्षण असे म्हणतात. असाधारण अशा परिस्थितीमध्येच अशी परवानगी मागता येते. अशा ह्या 5 वेगवेगळ्या अध्यादेशांद्वारे, हे 5 अध्यादेश म्हणजे बंदी, प्रत्यक्षीकरण, अधिकार पुच्छा, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, या 5 वेगवेगळ्या अध्यादेशांद्वारे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी घटना निर्माणकर्त्यांनी तरतुदी केल्या. एकूणच भारतीय राज्यघटनेत जी मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आली, या विविध मूलभूत हक्कांनी निश्चितच कल्याणकारी लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी मदत झालेली दिसून येते. व्यक्तीचा सर्वांगीण विकासासाठीही मदत झालेली दिसून येते. धन्यवाद.